राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जोरदार नाराजी उफाळून येते. मतदानासाठी अवघे 4 दिवस शिल्लक असताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांमध्ये अजूनही सूर जुळले नाहीत. काही नेत्यांनी थेट विरोधाची भूमिका घेतली, त्यामुळे महायुतीत आलबेलं दिसून येत नाही. आता महायुतीत सदस्य फुटीचा धोका निर्माण झाला, त्यामुळे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासाठी ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक कठीण होण्याची शक्यता व्यक्त होते. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. भाजपकडून धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होते, पण महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपासून दुरावा निर्माण झालाय. सांगली सातारा स्थानिक स्वराज्याची जागा भाजपला मिळाली, पण राष्ट्रवादी काँग्रेसला जागा हवी होती. शिवसेना पक्षाने देखील या जागेची मागणी केली होती, मात्र भाजपने जागा पदरात पाडून उमेदवारांचं नाव घोषित केलं. प्रचाराला देखील सुरुवात केली. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. अनेक बैठक आणि स्नेहमेळावे आयोजित करण्यात आले, मात्र काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. त्यामुळे महायुतीतील मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे या निवडणुकीतील प्रमुख मतदार आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी एकत्रित मोर्चे बांधणी केल्याचं दिसत नाही. त्यामुळं तिन्ही पक्षांकडून स्वतंत्र राजकीय भूमिका घेतल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी साताऱ्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी भेट घेतली. त्यांनी भाजपच्या सध्याच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार देखील केली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील देखील भाजपच्या प्रचारापासून काहीसे दूर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात केवळ भाजपचीच मंडळी आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीतील नाराजीचा फायदा घेण्यासाठी जोरदार संपर्क मोहीम सुरू केली. महायुतीतील असंतुष्ट मतदारांशी संवाद साधण्यावर त्यांनी भर दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदानाच्या दिवशी मतांचं विभाजन झालं किंवा सदस्य फुटीच्या घटना घडल्या तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. मतदान जवळ येत असताना नाराजीचा सूर कमी होण्याऐवजी अधिक तीव्र होत असल्यानं भाजपसाठी ही निवडणूक धोक्याची घंटा ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. एकूणच सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांपेक्षा महायुतीतील अंतर्गत नाराजीच निर्णायक ठरणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री करणार राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांची चर्चा. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीमधील वाद अधिक टोकाला जातोय. या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर या गोष्टी घातल्यात. त्यामुळे 2 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस हे सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करणार असल्याची चर्चा आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.